अंतरवाली सराटी इथे जी दगडफेक झाली आहे त्याबद्दल SIT चौकशी करा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जर यामध्ये हात असेल तर त्या नेत्यांची चौकशीची मागणी विधानसभेमध्ये केली जाते। आपल्यासोबत संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। खरंच यामागे काही कट कारस्थान आहे असं वाटतं तुम्हाला? कट कारस्थान आहे हे नक्की झालेलं आहे। जे आंदोलक शांततेने आंदोलन करत होते, ज्यांच्या मागण्यांचा सरकार विचार करत होते, परंतु अचानक तिथे जाऊन दगडफेक करण्यामागे जे लोक होते त्यांचा आता यासाठी मार्फत आता जी जेव्हा चौकशी होईल त्यामध्ये ते सर्व निष्पन्न होणार आहे। नक्कीच। पण ज्या पद्धतीनं जरांगे पाटील म्हणतात की फडणवीसांबद्दल मी जे काही वक्तव्य केलं होतं मी आजही त्या वक्तव्यावर ठाम आहे। आमच्याकडेही कॉल रेकॉर्डिंग्ज आहेत, फेस टाईमवर बरेचसे कॉल नेत्यांनी 600 जणांची कॉल रेकॉर्डिंग आहे असं ते म्हणतात। नाही, जरांगे पाटलांनी 600 लोकांची रेकॉर्डिंग त्यांच्याकडे आहे, निश्चित ह्या उपयोगात येणारी आहे। त्यांनी ते SITचे जे अधिकारी असेल त्यांच्याकडे ते दिली पाहिजे। जरांगे पाटलाला कोणी फसवतंय का? त्यांना कोणी बदनाम करतंय का? त्यांचा बदनामीचा कोणाचा डाव आहे का? हे सुद्धा याच्यातून स्पष्ट होईल। कारण की एखादा जर प्रामाणिकपणे जर आंदोलन करत असेल आणि त्यांना जर फसवून त्यांच्यावर जर कोणी राजकारण करत असेल तर हेही योग्य नाही। म्हणून हे SIT चौकशी ही काही जरांगे पाटलाच्या विरोधात नाही आहे। हे जे काही त्याच्या मागे जे काही षडयंत्र रचायला जे काही लोक हातभार लावायचा प्रयत्न करत होते किंवा स्वतःची राजकीय पोळी भाजून घेत होते त्यांच्यासाठी ही यासाठी आहे। पण त्यांनी असं पण म्हटलंय की फडणवीस हे आशिष शेलार यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी चालवण्याचा प्रयत्न करतात, निशाणा आमच्यावर आहे, आम्ही हार मानणार नाही। काल संजय राऊतने हीच मागणी केली होती। संजय राऊतची मागणी काय होती की याची चौकशी करा आणि जे कोणी असेल समोर आणा। मग संजय राऊतने जर हे स्टेटमेंट केले तर त्याच्या खांद्यावर तर आमची बंदूक नाहीच आहे। म्हणून या सर्वसामान्य माणसाच्या जे काही भूमिका आहेत त्यांना जे काही वाटतं की एकदा चौकशी तर होऊ द्या, कोण आहे याच्या मागे, तर ही त्याच्यासाठीही यासाठी चौकशी आहे। म्हणून कोणी व्यक्ती हा टार्गेट ठरवून केलेली चौकशी नाही आहे। आणि म्हणून जे आंदोलक आहेत ते त्याच्यात मुळामध्ये जे प्रामाणिक आंदोलक आहेत त्याच्यात नव्हतेच, हे आमचं स्वतःचं मत आहे। परंतु ST जाळताना जे काही फुटेज आहेत ते काही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आहेत आणि म्हणून त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे। पण नाना पटोले म्हणतात की ज्यावेळी भुजबळांवर टीका केली, ज्यावेळी नाना पटोलेंवर टीका केली, वडट्टीवारांवर टीका केली, शिवराळ भाषेचा वापर केला त्यावेळी गुन्हे दाखल झाले नाही, पण जेव्हा फडणवीसांचं नाव आलं त्यावेळी सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं। आता कुणावर काय टीका केली त्यावेळेला का केलं नाही, त्यावेळेची परिस्थिती काय होती, आंदोलनाची दिशा काय होती, आंदोलन कोणत्या स्टेजला होतं, हे सर्व पाहावं लागतं। सरकार म्हणून ताबडतोबीने फटाफट गुन्हे दाखल करायचे जर असते तर पहिल्या दिवसापासून केले असते। परंतु एखाद्या मराठा समाजाने आंदोलन केलं म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे ही भूमिका आमची नव्हतीच। आज एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या अंगावर सर्व घेऊन जे आरक्षण दिलंय त्याचं आज मराठा समाज स्वागत करत आहे। प्रकाश आंबेडकरांचं देखील विधान आहे, ते सध्या चर्चेमध्ये आहे। ते म्हणतात की 6 महिन्यापूर्वी जरांगे पाटलाला कोणीच ओळखत नव्हतं, त्या शरद पवारांचे बाप झाले। विधानाकडे नेमकं कसं पाहता, यामध्ये काही दडलंय या विधानाच्या मागे राजकीय अर्थ? याचा अर्थ असा होतोय की ज्यांनी काही करायचा प्रयत्न केला होता त्यांच्याशी सुद्धा डोक्यावरून पाणी गेलेलं आहे। आता समजून घ्या करता करिता कोण होता आणि हे तातडीने लक्षात येईल। आज विधानसभेमध्ये काय काय ज्या ठिकाणी यांचे त्याला काय म्हणतात पॉईंट्स होते, ते काय मोबाईलचे काय जे काय सेंटर्स होते तर ते सगळं सांगितलेले, नवी मुंबईत होते, कुठं पुण्याला होते, कुठे कुठे होते। म्हणून हे सर्व आता समोर येईल, लोकेशन्स आहे, पुन्हा त्या सोशल मीडियाचे जे काही काय काय त्याला म्हणतात ते सर्व मोबाईल टायर्स सगळं ते निघेल आणि हे काही दिवसामध्ये, जास्त दिवस नाही लागणार याला, हे 15-20 दिवसामध्ये हे सगळं चौकशी होऊन हे सगळं अहवाल बाहेर येईल। पण जर खरंच असं असेल तर मोठे नेते गळाला लागतील सरकारच्या असं म्हणा? अहो, ज्यांनी या मराठा समाजाला सतवलं ना, 40-50 वर्ष जे सतवलं, ज्यांच्यामुळं आरक्षण मिळालं नाही ते स्वतःच्या राजकारणापायी कोणत्या थराला जातात हे जनतेच्या समोर येणार आहे। म्हणून त्यांची आता गोची होणार आहे। मराठा समाज हा तुमच्यासाठी राजकारणाचा बाहुलं नाही आहे, तर तो त्याच्या हक्कासाठी लढतो आणि त्याची खेळवणूक ही तुम्ही गेली 40 वर्षापासून करत होता, त्याला शिंदे साहेबांनी साथ दिलेली आहे। म्हणून आता हे सगळे उघडे पडतील आणि लोक यांच्या तोंडावर थुकतील। बरं, इतर राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही विधान भवनाच्या पायऱ्यांवर असता, वैभव नाईक हे तुमच्या समोर येतात आणि तुम्हाला मंत्रिपद कधी मिळणार असा एक खोचक सवाल तुम्हाला या ठिकाणी विचारता, तुम्ही देखील मिश्किल टिप्पणी त्यावर करता। खेळीमेळीचं राजकारण सुरू आहे विधान भवनामध्ये असं म्हणा? विधान भवन खेळीमेळीचंच वातावरण असतं। तो बिचारा माझा एक सहकारी आहे आणि त्यालाही वाटतं की या सहकार्याला काही मिळावं वगैरे वगैरे, ते ठीक आहे इथपर्यंत। परंतु कोकणातला माणूस तसा हुशार आहे, चर्चेत कसं राहावं हे त्याला माहिती आहे।
म्हणून तो चर्चेत राहण्यासाठी ते सर्व करतोय आणि काही दिवसांनी तो पक्षातही यायचा प्रयत्न करेल असं मला वाटतं. मला एक गोष्ट, त्यांनी अनेक वर्षे आम्ही बरोबर काम केल्यामुळं आमच्यामध्ये कधी मतभेद झालेले नाही आणि हे जे काही मतभेद करणारे जे लोक होते ते आता एकांतवासात चाललेले आहेत. कार्यकर्ता कुठं गेलेला नाही, कार्यकर्ता ठिकाणावर आहेत, नेत्यांची दिशा बदललेली आहे. पण त्यांना एकांतवासामध्ये तुम्ही तरी राहू द्याल का? नाही, मी तर त्याला ऑफर केलेली आहे, मी त्याला घेणार, त्याला आमच्याबरोबर घेणार आणि घेतलं पाहिजे. जेव्हा एखाद्या दिशाकडे आपण चांगल्या मार्गाकडे चाललो त्या टायमाला इतर सहकाऱ्यांना बरोबर घ्यायची भूमिका शिंदे साहेबाची, म्हणून त्यांना आम्ही बरोबर घेऊ. लोकसभेच्या जागेचा तिढा सुटलाय का? कारण काल देखील वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक झाली, बऱ्याचशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. लोकसभेचं आता हे सगळं प्रोसेस सुरू झालेली आहे. येणारे काही जे काही उमेदवार आहेत किंवा खासदार जे आहेत, रनिंग खासदार आहेत, त्यांनाही वाटतं की आता आपली नावाची चर्चा कधी होते, केव्हा आपली उमेदवार जाहीर होते आणि म्हणून यांच्या सर्वांचा एक मत घेण्यासाठी शिंदे साहेबांनी काल खासदारची बैठक बोलवली होती. लवकरच एक 2-3 दिवसामध्ये युतीचा तिढा सुटून जाणार आहे, जागा वाटपाचा आकडा ठरला जाणार आहे. आज जे आकडे येतात ते त्यात काही तथ्य नाही. 3 दिवसामध्ये सर्व आकडे फायनली शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे डिक्लेअर करतील आणि बहुतेक उमेदवार त्यांची नावंसुद्धा घोषित केल्या जातील. आमदारांना देखील खासदारकीची लॉटरी लागणार आहे अशी पण चर्चा आहे. आता जे काही चांगले आमदार आहेत त्यांनी लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करावं असं जर पक्षाच्या नेत्यांची भूमिका असेल तर निश्चित त्यांना दिल्लीला पाठवलं पाहिजे. तुमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.